नमस्कार. तर सर्व लाडक्या माता भगिनींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज सर्व लाडक्या माता भगिनींसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर लाडक्या माता भगिनींनो, तुम्हाला तर माहीतच आहे की जुलै महिना संपून सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये अजून जुलैचा हप्ता मिळाला नाही. तर त्याबद्दलही मी आज महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्या बदल्यात जुलै प्लस ऑगस्ट तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे एकखट्यात तुमच्या बँक खात्यामध्ये कधी आणि किती जमा करण्यात येणार आहेत याबाबत ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे लाडक्या माता भगिनींनो, तुम्हाला एकच निवेदन आहे की व्हिडिओ बिना स्किप करता पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओबद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजून जाईल. तर लाडक्या माता भगिनींनो, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला पण लाईक करून ठेवा. तर चला, तर आजची काय आहे महत्त्वाची माहिती तर ते आपण जाणून घेऊया. तर लाडक्या माता भगिनींनो, तुम्हाला तर माहीतच आहे की जो 12वा हप्ता आहे जुलैचा, तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये जुलै महिना संपत आलेला असूनही तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला नाही. आणि 13वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिना पण सुरू झाला आहे आणि ऑगस्ट महिन्याचा पण हप्ता तुम्हाला मिळालेला नाही. म्हणजे 12 आणि 13वा हप्ता पण तुम्हाला मिळालेला नाही. तर लाडक्या माता भगिनींनो, आता तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण 12वा आणि 13वा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात टप्प्यात तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. म्हणजे 12वा आणि 13वा सोबतच तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आणि एवढंच नव्हे तर लाडक्या माता भगिनींनो, तुम्हाला आता रक्षाबंधन निमित्त 3,000 रुपये पण तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. हो, तर लाडक्या माता भगिनींनो, तुम्हाला फक्त 12वा आणि 13वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार नाही, तर तुमच्या बँक खात्यात रक्षाबंधन सणानिमित्त 3,000 रुपये पण तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. कारण लाडक्या माता भगिनींना सणानिमित्त माहितीचे सरकार 3,000 रुपये वाटप करण्यात येणार आहेत. ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे लाडक्या माता भगिनींनो, की तुम्हाला 12वा 13वा हप्त्याचे तर 3,000 रुपये मिळणारच आहेत आणि प्लस तुम्हाला रक्षाबंधन निमित्तही 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. तर चला, तर लाडक्या माता भगिनींनो, अजून काय महत्त्वाची माहिती आहे तर चला तर ते आपण पाहू. तर आता सर्व लाडक्या माता भगिनींचा एकच प्रश्न आहे की जुलै महिना संपला आहे तरी पण जुलै हप्ता बँक खात्यात जमा झाला नाही, तर कधी मिळणार जुलै हप्ता? तर लाडक्या माता भगिनींनो, तर आता सर्व लाडक्या माता भगिनींचा एकच प्रश्न आहे की आता जुलै महिना तर आता संपलेलाच आहे आणि ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, तरी पण जुलै महिन्याच्या अजून काहीही माहितीच्या सरकारद्वारे माहिती मिळालेली नाही की आम्ही जुलै आणि ऑगस्ट हप्ता एकत्र वाटप करणार आहोत. अशी काहीही माहिती अजून. तर जुलै हप्ता पण मिळणार आणि ऑगस्ट हप्ता पण मिळणार आहे. तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला आता फक्त जुलै हप्ताच मिळणार नाही, तर तुम्हाला जुलै प्लस ऑगस्ट हप्ता एकत्रितपणे तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा करण्यात येतील अशी माहिती आहे. तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण आता जुलै महिना संपलेला आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला जुलैचे पण आणि चालू महिन्याचे पण म्हणजे दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या माता बहिणींनो. कारण माहितीच्या सरकारने स्वतः सांगितलं आहे की जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता आम्ही एकत्रितपणे लाडक्या माता बहिणींना सणानिमित्त एकत्रितपणे त्यांच्या बँक खात्यात आम्ही ते दोन्ही हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. तर लाडक्या माता बहिणींनो, चला आपण पुढची महत्त्वाची माहिती काय आहे तर ते आपण जाणून घेऊ. तर लाडकी बहीण योजनेच्या पात्र बहिणींना माहितीचे सरकार प्रति महिना 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करतात. तर हो, तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला तर माहीतच आहे की ज्या लाडक्या माता बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत तर त्यांच्या बँक खात्यात प्रति महिना माहितीचे सरकार 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करतात. पण हा फक्त लाडक्या बहीण योजनेच्या पात्र महिलांच्याच बँक खात्यात ते 1,500 रुपये जमा करण्यात येतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना जुलै 1,500 आणि ऑगस्ट 1,500 असे 3,000 बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. हो, तर लाडक्या माता बहिणींनो, तुमच्यासाठी हीच मोठी खुशखबर आहे की तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना जो प्रति महिना 1,500 रुपये मिळतात, तर त्याप्रमाणे जुलैचे 1,500 आणि ऑगस्टचे 1,500 मिळून 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. लाडक्या माता बहिणींनो, आता तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला दोन्ही महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे तुम्हाला 1,500 असे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. पण आता
आता सर्व लाडक्या माता बहिणींचा एकच प्रश्न असेल की आता जे 1,500 रुपये म्हणजे जे 1,500 रुपये जुलैचे आणि जे 1,500 रुपये ऑगस्टचे आणि जे 3,000 रुपये रक्षाबंधन निमित्त जे तुमच्या बँक खात्यात माहितीचे सरकार पाठवणार आहेत, तर ते कधी पाठवणार आहेत असा सर्व लाडक्या माता बहिणींचा प्रश्न आहे. कारण आता जे 9 तारखेला म्हणजे 9 तारखेला जे रक्षाबंधन आहे, तर ते रक्षाबंधन सणानिमित्त सणाच्या अगोदर पाठवतात का सण झाल्यानंतर पाठवतात असं सर्व लाडक्या माता बहिणींचा प्रश्न आहे. की आता जे 1,500 रुपये महिन्याप्रमाणे जे आम्हाला जुलै ऑगस्टचा हप्ता आहे, तर तो आम्हाला लवकर मिळावा असं सर्व लाडक्या माता बहिणींना वाटतच आहे. तर चला तर लाडक्या माता बहिणींनो, कधी मिळणार जुलै आणि ऑगस्टचा हप्ता माहितीनुसार आपण पाहूया. तर लाडक्या माता बहिणींनो, तर तुम्हाला ते पैसे कधी जमा करण्यात येईल तर याबद्दल आपण माहिती पाहू. तर 9 तारखेला रक्षाबंधन सण आहे, त्यामुळे रक्षाबंधन सण साजरा करण्याकरिता 2 हप्ते जमा करण्यात येणार आहेत. हो तर लाडक्या माता बहिणींनो, आता तर तुम्हाला तर माहीतच आहे की रक्षाबंधन सण हा 9 तारखेला आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटत आहे की जुलै प्लस ऑगस्टचा जो हप्ता आहे, तर तो आम्हाला 2 किंवा 5 तारखेच्या दरम्यान आमच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा असं सर्व लाडक्या माता बहिणींची मागणी आहे. हो तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला कदाचित तसंच होणार आहे. म्हणजे तुम्हाला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान जुलै आणि ऑगस्ट म्हणजे दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे जे 3,000 रुपये आहेत, तर ते तुमच्या बँक खात्यात एकत्रितपणे जमा करण्यात येणार आहेत. कारण आता जे सण आहे 9 तारखेला, तर सणा दिवशी माहितीचे सरकार तुम्हाला पैसे पाठवणार नाही. तर काही तुम्हाला सणाच्या अगोदर म्हणजे 1 ते 5 तारखेच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये जे आहेत, तर ते तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत जुलै आणि ऑगस्टचे. आणि ते रक्षाबंधन निमित्त जे 3,000 रुपये आहेत, तर ते कदाचित तुम्हाला माहितीचे सरकार 9 तारखेला किंवा 9 तारखेच्या नंतर, कारण एकत्रितपणे एवढे पैसे सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात पाठवणे शक्य नसते. त्यामुळे तुम्हाला कदाचित जुलै आणि ऑगस्ट म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे जे आहेत, तर ते 2 हप्ते तुम्हाला लवकर तुमच्या बँक खात्यात पाठवण्यात येतील असं माहितीचं सरकारचं, की तुम्हाला पण लवकर जुलै आणि ऑगस्टचे लवकर पैसे देण्यात यावा. कारण तुम्ही सण साजरा करण्याकरिता तुम्हाला, त्यामुळे लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यात व्यवस्थितपणे जमा करण्यात येणार आहेत. आणि जशी का लाडक्या माता बहिणींनो, माहितीच्या सरकारद्वारे माहिती मिळेल की आम्ही लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात या तारखेला जे जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे आहेत म्हणजे हप्ते आहेत ते 2, तर ते आम्ही या तारखेला जमा करण्यात येणार आहे. अशी माहितीच्या सरकारकडून जशी का माहिती मिळेल, तर मी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे लाडक्या माता बहिणींनो. त्यामुळे तुम्हाला फक्त एकच निवेदन आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले, तर तुम्हाला आपल्या व्हिडिओवर संपूर्ण माहिती पाहायला मिळेल की जसे की तुम्हाला कोणत्या तारखेला तुमचे जे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आहे, तर तो तुम्हाला कधी मिळणार आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नाही, तर तुम्हाला आपले चॅनल पाहायला मिळणार नाही, आपले व्हिडिओ पाहायला मिळणार नाही. त्यामुळे लाडक्या माता बहिणींनो, पटापट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लाडक्या माता बहिणींनो, हे जुलै आणि ऑगस्टचे हप्ते सर्व पात्र म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे तुम्हाला 10 हप्ते मिळाले असतील, 11 हप्ते मिळाले असतील, तर तुम्हाला हा 12वा आणि 13वा हप्ता पण तुम्हाला लवकरच मिळणार आहे. फक्त तुम्हाला करायचं काय, आधार कार्ड अपडेट आहे का ते सर्व माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला हे पैसे बँक खात्यात जमा करण्याकरिता काही प्रॉब्लेम येऊ नये. त्यामुळे लाडक्या माता बहिणींनो, पटापट 2-4 दिवसात सर्व व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. लाडक्या माता बहिणींनो, लवकरच आपण कधी मिळणार आहेत पैसे याबाबत संपूर्ण माहिती घेऊन आपण एक व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्यामुळे लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्व लाडक्या माता बहिणींनो, धन्यवाद आपला व्हिडिओ पाहण्याबद्दल. लवकरच तुमच्यासाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर धन्यवाद लाडक्या माता बहिणींनो.